नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. रुडी येथे ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरुजी महाराज यांच्या जीवनचरित्र ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न. लोहार समाजातील महान संत अध्यात्मक शिरोमणी ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरुजी महाराज यांच्या कार्यमय आणि प्रेरणादायी जीवनावर आधारित ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरुजी महाराज जीवनचरित्र या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रुडीपाटी येथे संपन्न झाला. अहिल्यानगर येथील सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष कौसे यांनी अत्यंत भावपूर्ण शैलीत लिहिलेल्या या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा कैलासवासी स्वामींचे जन्मस्थळ आणि कार्यभूमीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. हा ऐतिहासिक सोहळा स्वामींचे परमशिष्य महामंडळेश्वर आचार्य मनीषानंद पुरुजी महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेश विटेकर, मानवतचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड, पंकज आंबेगावकर तसेच परिसरातील शिष्य परिवार, भक्ती मंडळांची उपस्थिती होती. ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरुजी महाराज हे 1928 ते 1992 या काळात मानवत परिसरात कार्य करत असलेले सद्गुणी अध्यात्मक पारंगत संत होते. त्यांनी विठ्ठल नामस्मरणावर विशेष भर दिला. केवळ नामस्मरणाने मोक्षप्राप्ती शक्य आहे, हे त्यांचे मौलिक विचार आजही भक्तांच्या मनात घर करून आहेत. आज संपन्न झालेल्या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा जो ग्रंथ आहे कौशे सरांनी लिहिलेला, ते प्राचार्य आहेत. तर त्यांनी जो ग्रंथ लिहिला आहे तो ब्रह्मलीन गुरुनाम गुरु स्वामी दिव्यानंद पुरीजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे. तर त्यांना जे काही सानिध्य लाभलं ब्रह्मलीन स्वामीजींचं, त्या आधारे त्यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्या ग्रंथाचं आज या ठिकाणी पाथरी मतदारसंघाचे आमदार श्री राजेशदादा विटेकर, त्याचप्रमाणे मानवत नगर परिषदेचे अध्यक्ष अंकुशभाऊ लाड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री पंकजभाऊ आंबेगावकर या सर्व मान्यवरांच्या आणि स्वामीजींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा झालेला आहे. या पुस्तकाचा आपली जी परंपरा आहे ती 1995 पासून सुरू झालेली आहे. मोठ्या स्वामीजींनी हे जे रोपटं लावलेलं आहे ते रोपटं अजूनही वाढतच आहे. त्याला नाना प्रकारच्या फांद्या फुटलेल्या आहेत. यामध्ये प्रमुख म्हणजे गुरुवर्य श्री श्री खादाराट महामंडलेश्वर स्वामीजींच्या कृपेने या वृक्षाचा वटवृक्ष झालेला आहे. हे जे काही वृक्ष लावलं गेलं 1995ला याची सुरुवात झाली सप्ताहाची. ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळेस काही व्यवस्था नसायची. असं सांगतात की या ठिकाणी दिवसा चोरं मारायचे, चोराची पाटी असं म्हणायची या पाटीला. पण कालांतराने मग स्वामीजी या ठिकाणी आले. स्वामीजींनी माऊलींच्या मंदिराची मूर्तीची स्थापना वगैरे केली. त्यानंतर उत्तरोत्तर या सप्ताहाला एक स्वरूप सुंदर अशा प्रकारचं स्वरूप यायला लागलं. या ठिकाणी काही परिस्थिती अशी होती की मंडपसुद्धा नसायचा टाकण्यासाठी. याच्यासाठी नसायचा की लोकांकडे पैसे नसायचे, काही नसायचे, कोणी सहकार्य नाही करायचं, शेती वगैरे पिकायची नाही. पण आता असं झालं आहे की बरेचसे लोक सहकार्य करतात. त्यामुळे या सप्ताहाला आपल्या भव्यदिव्य स्वरूप येत आहे आणि उत्तरोत्तर हा सप्ताह मोठा होत आहे. सप्ताहाचं यंदाचं हे 30वे वर्ष आहे. आणि महाराष्ट्रातील नामांकित कथाकार रामायणाचार्य असतील, भागवताचार्य असतील, हे या ठिकाणी आपल्या इथे आलेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामांकित जे कीर्तनकार आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे दरवर्षी अदलूनमधून कीर्तनाला येत असतात.